मित्रांनो बघा, पावसामुळे आमच्या धनगर समाजाचं किती हाल चालू आहेत. बकरी कशी बिल्डिंग मध्ये बसलेली आहेत. हे बघा, पावसाने अख्खा सामान भिजलेले हे बघा. आणि ही जागा भेटली त्यांना राहण्यासाठी बघा. खाण्यापिण्याचा स्वयंपाक चालू आहे जिकडे तिकडं. आमच्या मामी आहेत. मामी, पावसात लय हाल झालं काय तुमचं? हा, लय हाल झाले ना. मग खायला किती दिवस नाही मिळलं? 2 दिवस. 2 दिवस झाले उपाशी तुम्ही? अरे बापरे, लय अवघड आहे. पावसाने अशी दैना केली की सगळी बिराड एकत्र आहेत. म्हणजे कोणाचं कुठे आहे कोणाचं कुठे हेच काय कळलं नाही नक्की. वहिनी इकडे या. काय काय पावसाने कशी काय हालत झाली तुमची? तुम्ही तर पण त्यात पावसात वाहून चालला होता, खरे का? चौघी जणी कोण कोण? रंगाबाई बारकाबाई या वाहून चालल्या होत्या पावसात. त्यांना ह्याच बायांनी परत काढल्या बरं का. आख सामान भिजलं का रंगाबाई? आख? अरे बापरे, बघा खायचं सामान आहे ती कटाळा आहे त्या. आख भिजून चिम झालेले आहे नाही का, काहीच राहिलं नाही. कशी अंगावर घ्यायचं हातरून रगी वगैरे कशा वाळाय घातल्या त्या पावसाने पूर्ण भिजलेली आणि ह्याच्यात वाळाय घातले. बघा आता आबांची आंघोळ झाली. आबा मस्त पैकी तयार झाले दादा. बघा आता राजू आलाय, राजूला आपण विचारू. राजू, काय पावसात हालत झाली तुमची? लय बेकार परिस्थिती, आजारी व्हायचं काम झालंय. आता 11 वाजा आले, आता ब्रश करतोय. म्हणजे बकऱ्याकडे थांबला होता त्यामुळे तुला आताशी ब्रश करायला टायमिंग भेटला म्हणायचं. हो. बघा मित्रांनो, रात्री यांना निवारा भेटलाय चांगला. नाहीतर आठवडा झाला वाटतं बकरी नुसती रोज पावसात भिजत होती. बकरी म्हणजे थंडावली होती. आपण ट्रॅक्टर पण एवढा घेऊन आलोय बकऱ्यांसाठी. बघा कशी बकरी शांत बसल्यात. नको वाटते पाऊस. बघा आलाच पाऊस, पावसाची झाली सुरुवात यायला. बघा लय पाऊस आलेला आहे. बरं आहे का? बरं आहे काय. दादे भाऊनी चिंग्या भाऊ जेवतोय. चिंग्या भाऊ मेंढर मस्तपैकी शांत अशी बसले ते बघा मित्रांनो. पूर्वीचे मग थंड पाणी होतं मठामध्ये बसल्या निवारा गायला केला. अरे मग आता तेव्हा मेंढर चरा गेलेली शिरण केली त्याची टिकलेली पळवून आली. अवस्था आहे मेंढक्यांची. बघा हे संपत मामा आहेत. आबाला विचारू आपण. आबा लय हालत झाली का पावसात? अरे मग झालं झाली काय करतो काय आता? लय हालत